नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला एक गोष्ट कळलेली नाही की 5 जुलै पासून ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड याचा जो डंका पिटला जातोय त्यामध्ये युती व्हायला इतका वेळ का लागला? जर तुम्ही एकत्र यायचं ठरवलंय आणि याची सुरुवात कुठून झाली हे विसरू नका. 5 जुलै या दिवशी वरळीच्या डोममध्ये दोन्ही ठाकरे चुलत बंधू एकत्र आले. अतिशय नाट्यमय पद्धतीमध्ये एकत्र आले, जवळ गेले. त्यांनी एकमेकाला आलिंगन वगैरे दिलं आणि त्याचं कोड कौतुक गेले 4-5 महिने चालू आहे. त्याबद्दल तक्रार होण्याचं कारण नाही. शेवटी एका परिवारातले आहेत, एका कुटुंबातले आहेत. फक्त राजकीय दृष्ट्या ते विभक्त झाले होते. सवाल इतकाच होता की राजकीय हेतूने आणि राजकीय उद्दिष्टासाठी ते एकत्र आले का, येणार का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये 5 महिने गेलेले आहेत. पण याची सुरुवात कुठून झाली हे विसरू नका. मी जसं आता बोलतोय की हे जे युट्यूबचं जग आहे, पॉडकास्ट ज्याला म्हणतात, तसा महेश मांजरेकर या चित्रपट दिग्दर्शकाचा, निर्मात्याचा आणि तुमच्या राज ठाकरे यांचा जवळचा निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या महेश मांजरेकरच्या एका पॉडकास्टमध्ये याची सुरुवात झाली. 2 ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी महाराष्ट्रातल्या अनेकांची इच्छा आहे. तर तुम्ही एकत्र येऊ शकता का, असा प्रश्न महेश मांजरेकरनी राज ठाकरेंना विचारला होता. आणि राज ठाकरेंनी विना विलंब 1 सेकंद विचार न करता त्यावर जे रोखठोक उत्तर दिलं होतं की महत्व आहे ते महाराष्ट्राला महत्व आहे आणि महाराष्ट्राचा विषय असेल तर त्यासाठी आमच्यातली सगळी भांडणं फालतू आहेत, नगण्य आहेत. आम्ही दोघे भाऊ कुठलाही आडपडदा न ठेवता, कुठल्याही अटीशिवाय आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ शकतो अशी ग्वाही राज ठाकरेंनी दिली होती. आणि त्यावर पडत्या फळाची आज्ञा म्हणतात त्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरेंनी तत्काळ होकार भरल्यासारखा प्रतिसाद दिला होता की जर शिवसेनेचे 2 हिस्से झालेल्या संघटना एकत्र येत असतील तर त्यात माझा सुद्धा आडपडदा असणार नाही. महाराष्ट्र हितासाठी मी सुद्धा चुलत भावाबरोबर जायला एका पायावर तयार आहे, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली होती. आणि त्यानंतर ह्या हालचाली सुरू झाल्या आणि त्याला जो वेग आला तो महाराष्ट्र शासनाचा काहीतरी एक GR होता ज्यामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी प्राथमिक शिक्षणात शिकवली जावी, त्यावर जे वादळ उठलेलं होतं, हिंदीच्या सक्तीला विरोध म्हणून जो आवाज उठलेला होता, त्याचा आधार घेऊन या 2 चुलत भावांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेला वेग दिला गेला. आणि त्याचाही आडपडदा न ठेवता त्याची स्पष्ट कबुली राज ठाकरे यांनी वरळी डोम मधल्या आपल्या त्या भाषणातून दिलेली होती, स्पष्टपणे दिलेली होती. राज ठाकरेंनी तिथे साफ उद्धव ठाकरे मंचावर बसले असताना सांगितलं होतं की जी गोष्ट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना त्यांच्या हयातीत साधली नाही ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवली. म्हणजेच 2 ठाकरे बंधू एकत्र यावेत, राजकीय दृष्ट्या त्यांच्यात भांडणं नसावीत आणि त्यांनी एकत्रित काम करावं, ही साक्षात बाळासाहेबांची इच्छा होती. आणि ती त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाही तरी ती देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली. हे अतिशय अर्थपूर्ण वाक्य आहे. त्याचा अर्थ असाही होऊ शकतो की राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या गळ्यात बांधण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं, याचं एक प्रकारे राज ठाकरे जाहीर कबुली देतात असाही अर्थ लावता येतो. आणि तशा स्वरूपाचा एक व्हिडिओ मी सुद्धा केलेला आहे.
पण असो, सुरुवात 5 जुलैला झालेली नाही. 5 जुलैला पहिल्यांदा हे दोन भाऊ एका मंचावर आले, मग फोटो सेशन झाली, भाषणं झाली, बरंच काय काय झालं. पण उद्धव ठाकरे जरी राजकारणावर बोललेले असले आणि त्यांनी सरळ सरळ सांगून टाकलं होतं की एकत्र आलो तर एकत्र राहू आणि एकत्र मराठीसाठी लढू सुद्धा, मराठी माणसासाठी एकत्र लढू सुद्धा, ही ग्वाही त्या पहिल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी दिलेली होती. आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे त्या शब्दाला जागलेले आहेत. पण तुमच्या लक्षात असेल तर फक्त 2 भाषणं झाली आणि त्यातलं पहिलं भाषण राज ठाकरे यांचं होतं, नंतरचं उद्धव ठाकरे यांचं होतं. पण देवेंद्र फडणवीसांनी ते करून दाखवलं. या एका वाक्यापलीकडे राज ठाकरे यांनी आपल्या त्या भाषणामध्ये, वरळी डोमच्या भाषणामध्ये, 5 जुलैच्या भाषणामध्ये कुठेही राजकारणाला स्पर्श केलेला नव्हता. मराठी भाषा, मराठी भाषेचं हित आणि हिंदीची सक्ती एवढ्या पुरतं आपलं सगळं भाषण मर्यादित ठेवलं होतं. आणि त्याच्याही नंतर जेव्हा जेव्हा पुढे 2 सेना एकत्र येणार, उबाठा सेना आणि मनसे हे एकत्र येणार, याविषयी मनसे मधले आणि शिवसेना उबाठातले लोक भाष्य करायला लागले, वक्तव्य करायला लागले. तेव्हा या विषयावर दोन भावांच्या राजकीय युतीविषयी आपल्या पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी कसलंही भाष्य करू नये असा निर्बंध राज ठाकरेंनी लागू केला होता. आणि माझं आठवण चुकीची नसेल तर त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही आपापल्या परीने परदेशी गेलेले होते. कोण युरोपात गेले होते, कोण मलेशिया वगैरे गेले होते. पण जोपर्यंत आपण भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत युती आणि युतीनुसार महापालिकेच्या निवडणुका वगैरे याच्यावर बोलायचं नाही, हा निर्बंध राज ठाकरेंनी आपल्या लोकांवर घातला होता, पण उद्धव ठाकरेंनी घातलेला नव्हता. त्यामुळे उबाठा शिवसेनेकडून ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड ही चर्चा सुरू झाली होती, पण मनसेकडून त्यावर भाष्य केलं जात नव्हतं. हे मी मुद्दाम तुम्हाला का सांगतोय की त्याला आता 5 महिन्यापेक्षा अधिक काळ होऊन गेलेला आहे आणि तरीही मी बोलतोय त्या क्षणापर्यंत युतीची घोषणा झालेली नाही. जागा वाटपाविषयी चर्चा, याच्याविषयी चर्चा, वॉर्ड विषयी चर्चा, हे सगळ्या बातम्या आल्या. पण आज उद्या करत करत अनेक गोष्टींची चर्चा झाली, पण दोन्ही भावांकडून युतीची घोषणा झालेली नाही. अर्थात उद्धव ठाकरे यांनी पहिल्या दिवशी 5 जुलैलाच एकत्र आलोय तर एकत्र लढू इतकं स्पष्ट केलेलं होतं, पण राज ठाकरेंनी वेळ लावलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. असो, आज मी बोलतोय 23 तारीखला, तेव्हा बातमी समोर आलेली आहे की उद्या म्हणजे 24 तारीखला, 24 डिसेंबरला या युतीची घोषणा संयुक्तपणे केली जाईल आणि दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते ती करतील अशी ती बातमी आहे. ती कितपत खरी आहे, कितपत खोटी आहे मला माहित नाही, पण होईल असं आपण गृहीत धरू. आणि एकदा ती युती घोषित झाली की त्याच्याबरोबरच मनसे आणि उबाठा शिवसेना यातलं मुंबई महापालिकेचं जागा वाटप जाहीर होईल. कारण कोणता मुंबई महापालिकेचाच महत्वाचा आहे. अगदी ठाण्याला सुद्धा तेवढं महत्व या दोन्ही भावांनी दिलंय असं दिसत नाही आणि ते योग्य असं मी यापूर्वीच सांगितलेलं आहे. माझ्या मते शिवसेनेची सुरुवात ठाकरे बंधूंच्या राजकारणाची किंवा जी पाळमुळं आहेत ती मुळात मुंबई महापालिकेपासूनची आहे. अगदी पहिली नगरपालिका ठाण्याची शिवसेनेने जिंकली असली तरी अधिकृतपणे शिवसेना समाजकारण सोडून राजकारणात उतरते, ही भूमिका बाळासाहेबांनी मुंबई महापालिकेच्या वेळेला घेतली होती. त्याच्या आधी ठाणे नगरपालिकेमध्ये, तेव्हा ठाणे ही महापालिका नव्हती, ठाणे फक्त नगरपालिका होती आणि त्यामध्ये शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्षाबरोबर हात मिळवून युती करून ठाणे नगरपालिकेची सत्ता मिळवली होती. वसंतराव मराठे हे शिवसेनेचे पहिले
नगराध्यक्ष झालेले होते. पण तरीही राजकारण हे गजकारण ही बाळासाहेबांची भूमिका कंटिन्यू होती. मात्र त्यानंतर अल्पावधीतच मुंबई महापालिकेची लांबलेली निवडणूक तेव्हा सुद्धा 68 साली लांबलेली होती आणि ती घोषित झाली. तेव्हा बाळासाहेबांनी मुंबई महापालिका शिवसेना लढवणारी घोषणा केली आणि ठाण्यातली प्रजा समाजवादी पक्षाबरोबरची युती मुंबईत कंटिन्यू केली. तेव्हा बाळासाहेबांनी आपल्या भूमिकेत किंचित बदल केला होता. शिवसेना ही समाजकारणच करील, 20% राजकारण 80% समाजकारण ही भूमिका घेऊन बाळासाहेब उतरले होते. याची मी आठवण एवढ्यासाठी करून देतोय की ती भूमिका 80% समाजकारण सोडा, 50% पण समाजकारण आजच्या शिवसेनेकडे, उभाटा शिवसेनेकडे उरलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ती भूमिका जी होती प्रामुख्याने समाजकारण आणि सत्ता आणि ताकद दाखवण्यासाठी राजकारण, ही जी भूमिका होती ही हळूहळू करत गेल्या 25-30 वर्षामध्ये जवळजवळ अंतर्धान पावली आणि शिवसेना ही सामाजिक संघटना न राहता पूर्णपणे 100% राजकीय पक्ष होऊन गेला. आणि आज शिवसेनेची महाराष्ट्रातली किंवा मुंबईतली ओळख ही फक्त राजकीय पक्ष अशी उरलेली आहे. अधूनमधून आता सगळेच पक्ष शिवसेनेसारखं किरकोळ समाजकारण करतात, पण शिवसेना आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना उभाठा ही संपूर्णपणे राजकीय पक्ष आहे. आणि आता त्यांची महाराष्ट्रासाठी काहीही करायला निघालेले जे दोन बंधू होते, तेव्हा आपसातली भांडणं, आपसातले वाद हे दुय्यम आहेत हे सांगून ज्याची सुरुवात झाली. महेश मांजरेकरांच्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी हे स्पष्ट केलं होतं की महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या गोष्टी, सगळे वाद भांडणं बाजूला ठेवली जातील. ते जर खरं असेल तर मग जागा वाटपावरून, प्रामुख्याने मुंबईच्या जागा वाटपावरून मनसे आणि उभाठा शिवसेना यांच्या युतीला इतका विलंब व्हायला नको होता. कारण गेल्या आठवड्याभरातल्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या तुम्ही बघितल्या तर मनसे आणि उभाठा शिवसेना यांच्यात कुठल्या जागा आम्हाला पाहिजेत आणि कुठल्या जागा तुम्हाला देणार नाहीत यावरूनच युतीची घोषणा अडकलेली होती. म्हणजेच युती झालेली आहे महाराष्ट्राच्या, मुंबईच्या, मुंबईकराच्या आणि मराठीच्या हितासाठी युती झालेली आहे. पण त्या युतीमध्ये तुझं आणि माझं संपलेलं नाही याची साक्ष या लांबलेल्या युतीने दिलेली आहे. जर तुम्ही तुमच्यातले वाद, भांडणं, व्यक्तिगत भांडणं सुद्धा बाजूला ठेवणार होता तर मग मनसेच्या किती जागा, उभाठा शिवसेनेच्या किती जागा यावरून सुद्धा वाद होण्याचं काहीही कारण नव्हतं. माझे आणि तुझं हा विषयच येत नाही, सगळं मराठी माणसाचं. मराठी माणसासाठी मुंबई शिल्लक ठेवायची आणि वाचवायची तर मग त्याच्यामध्ये राजचं किती आणि उद्धवचं किती हा विषय येण्याचं कारण उरत नाही. पण ज्या अर्थी ते कारण उरलेलं आहे त्या अर्थी भाऊबंदकी संपलेली आहे असं मानता येत नाही. मग माझ्या लाडक्या या लोकांना निवडून आणायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने ऍडजस्ट करावं लागेल. हे जे काय राज ठाकरेंकडून सांगितलं असं बातम्या म्हणतात, पत्रकार म्हणतात, त्यात किती तथ्य आहे मला माहित नाही. प्रश्न असा आहे की उद्धवचा उमेदवार आणि राजचा उमेदवार हा जर मनभेद असेल तर मग युती ही कागदावर राहील, पण तितक्या एकदिलाने एकजुटीने लढलं जाईल का हा विषय आहे. आणि म्हणून 5 महिने लांबलेली युती हे आता लगेच 24 तारीखला घाई गर्दीने एकदा घोषित करून टाकायची, याची घाई करायची गरज होती का असा मला प्रश्न पडलेला आहे. कारण आजकाल निवडणुकीतल्या युत्या, आघाड्या वगैरे आहेत, जागा वाटप जे आहे हे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी फायनल होतं, हा अलीकडला अनुभव आहे. बिहारमध्ये असेल किंवा आत्ता अलीकडे ज्या महाराष्ट्रात ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये असेल तर तुमच्या लक्षात येईल ज्या ज्या लोकांनी आघाड्या, युत्या वगैरे वगैरे केलं
त्यांचं जागा वाटप हे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी फायनल झालं. ते आता एवढे अर्ज उरलेत यात मागे घेता येत नाही किंवा नवा अर्ज भरता येत नाही. अशा परिस्थितीत निवडणूक जाऊन पोहोचते तेव्हाच युत्या जाहीर होतात. आणि म्हणून आता जर 5 महिने युती लांबलेली आहे तर मग इतकी घाई या ठाकरे बंधूंनी 24 तारीखसाठी का केली हे मला न उलगडलेलं कोडं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 3 जानेवारी 2026 हा सगळ्या महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तोपर्यंत सुद्धा युतीची घोषणा ताणून धरता आली असती. जशी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाची घोषणा ताणून धरण्यात आली होती. बिहार विधानसभेमध्ये इंडी अलायन्स मधल्या काँग्रेस आणि इतर पक्षांची आरजेडी वगैरेची जागा वाटप हे अर्ज मागे घेईपर्यंत ताणलं गेलं होतं. आणि अर्ज भरण्याची मुदत मागे घेण्याची मुदत संपल्यावर काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी तेजस्वी यादव यांची मुख्यमंत्री पदाचा उमेदवारी घोषणा केली होती. तसंच इथेही करता आलं असतं. 3 जानेवारी पर्यंत वेळ आहे अजून. जर मी बोलतोय ती 23 तारीख आहे याचा अर्थ कमीत कमी 10 ते 11 दिवस अजून शिल्लक आहेत. 30 तारीखला अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. 31 तारीखला छाननी व्हायची आहे आणि 3 तारीख पर्यंत काय अर्ज मागे घेतले जाणार असतील तर मग ठाकरे बंधूंनी सुद्धा युतीची घोषणा 3 तारीखला जानेवारीच्या केली तर बिघडलं नसतं. कारण आजचा तो एक परिपाठ झालेला आहे. युतीची घोषणा करण्याची, आघाडीची घोषणा, जागा वाटप हे घोषित करायची गरज नसते. निवडणूक आयोगाकडे जेवढे अर्ज भरले जातील त्या त्या जागेसाठी, वॉर्डसाठी, त्यामध्ये उरलेले कोणाकोणाचे युतीचे ठरवायचे आणि कोणाला बंडखोर ठरवायचं ह्या निर्णयापर्यंत युतीच्या घोषणा या बिनबुडाच्या असतात. हा अनुभव आहे. असो, मला एकच कळलेलं नाही की इतकी घाई करायची गरज काय होती. आणि आता घाई झाली असेल तर 5 महिने हा सगळा विलंब करण्याची तरी गरज काय होती. जमलंच तर त्याचं उत्तर संबंधितांनी द्यावं, नाही दिलं तरी चालेल. कारण फायदा किंवा नुकसान माझं काहीच नाहीये. हा, युती घोषित करण्याची घाई कशाला हा प्रश्न डोक्यात आहे. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.